आपल्या भक्तीला प्रारंभ करूया. अहो पृथ्वीवरील सर्व लोक परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हास उत्पन्न केले. आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा. त्याच्या कुरणातील कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याच्या नावाचा धन्यवाद करा, कारण की परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सनातन आहे व त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. प्रार्थना करूया. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आमच्या गौरव महान पित्या, स्तुती स्तवनाच्या अंतकरणाने, धन्यवादाच्या अंतकरणाने तुझी प्रजा, तुझे लेकर म्हणून परत एक वार आजच्या ह्या ऑनलाईन भक्तीमध्ये आम्ही सर्व लेकर आपापल्या घरामधून पित्या या भक्तीमध्ये समाविष्ट होत असताना दिलेले अनुग्रह कृपेबद्दल आभार मानतो. हो येशू राजा, प्रत्येक श्वास, प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस हा तुझ्या कृपेमुळे आम्हाला लाभतो याची नव्याने आम्हाला प्रचिती घडली. कारण की अनेक जण या पित्या जे आज श्वासासाठी तरसलेले आहे, अनेक जण आहे जे या दिवस बघू शकले नाही, परंतु जे तू आम्हाला जीविताच्या भूमीवर सुरक्षित निरोगी असं ठेवलेलं आहे, ते सर्व आम्ही तुझी प्रजा, तुझे लेकर म्हणून आम्ही तुझ्या जवळ येतो. आणि परत एक वेळा आम्हाला या गोष्टीची जाणीव झाली की मनुष्य हा क्षणिक आहे, नश्वर आहे. पवित्र परमेश्वर, मर्त मानव काय की तू त्याची आठवण करावी, तरी देखील सर्व उत्तम गोष्टीची पवित्र पूर्तता तू आमच्या जीवनामध्ये केलेली आहे आणि त्याबद्दल आभार मानतो. आज परत एक वार येशू राजा, आम्ही परत तुझ्या चरणी येत असताना आज जी प्रभुवचनाची विधी जरी आम्ही मंदिरामध्ये पाळू शकलो नसलो, तरी देखील आजच्या या समयामध्ये, आजच्या या विधीमध्ये आम्ही पवित्र निश्चितच या वधस्तंभाचं स्मरण करत असताना, तू अर्पिलेले ख्रिस्ता प्राणाचं समर्पण करत असताना, तू पवित्र परमेश्वरा जो सर्व व्याधी, अपराध, पाप आणि क्लेश वाहणारा कोकरा झाला, तो रदबदलीचा कोकरा झाला, तो प्रायश्चित्ताचा कोकरा झाला, तो अर्पिलेला कोकरा झाला, तो वलांडणाचा कोकरा झाला. तुला धन्यवाद असो पित्या. आज तुझं मोडलेलं शरीर आणि पवित्र सांडलेलं रक्त आणि याद्वारे सर्व धर्म आणि पापाची शुद्धता असते. पवित्र प्रचिती तू आम्हाला देते, कारण की पित्या जेव्हा आम्ही आपले पाप तुझ्या जवळ कबूल करतो, तो विश्वासवर न्याय आहे, आमच्या सर्व धर्म आणि पापाची क्षमा करतो. आणि याची प्रचिती देखील आज या भक्तीमध्ये आणि या सर्व विधीमध्ये तू आम्हाला देव करणार आहे. परत एक वार आमचं गीत गायन, स्तोत्र वाचन, येणारा संदेश आणि या विधीच्या द्वारे आम्हाला प्रत्येकाला आशीर्वादित कर. जे आजारी आहे, जे निराशित आहे, जे पवित्र परमेश्वर दुःखी आहे, जे विविध संकटात आहे, प्रत्येकाला तो आरोग्य दे. आणि पित्या ही भक्ती पवित्र आत्म्याच्या द्वारे विशेष करून पवित्र ऐकणारे, बघणारे प्रत्येक पवित्र पित्या या व्हिडिओ किंवा पवित्र परमेश्वर भक्तीमध्ये TV वर बघणाऱ्या दर्शकांना तू आशीर्वादित कर. कारण की तिथे तुझे भक्त आहे, तुझे लेकर आहे आणि तुझा अनुग्रह त्यांच्या घरामध्ये, तुझी प्रत्यक्ष उपस्थिती त्या घरामध्ये, तुझा उजवा उभारलेला हात, धार्मिकतेचा हात त्यांच्या मस्तकावर येऊन ठेपलेला आहे. त्याबद्दल तुला धन्यवाद असो. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा त्याच्या पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेस आपण आपल्या जागेवर उभे राहणार आहोत आणि सर्वप्रथम प्रेषिताने शिकवलेला मतांगीकार आपण एकत्ररित्या म्हणणार आहोत. प्रेषिताने शिकवलेला मतांगीकार आपण म्हणणार आहोत आणि त्यानंतर आळीपाळीने स्तोत्र वाचन देखील करणार आहोत. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवत झाला, कुमारी मरियेच्या उदरीत जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेत दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी खेळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृतलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावा, जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन यावर मी विश्वास ठेवतो. आमेन. आपलं पवित्र शास्त्र आपल्या हातामध्ये आपण घेऊया आणि यावेळेस आपण
जेव्हा आजच्या ह्या दिवसाला मेजासभोवती सहभागितेचा दिवस देखील पाळत आहोत, त्या समयी आपण स्तोत्र 32 आपलं पवित्र शास्त्रात स्तोत्र संहिता काढूया, अध्याय 32 घेऊया आणि यावेळेस पालकीनबाई यामध्ये पुढारपण करणार आहे. मी त्यांना विनंती करतो की स्तोत्र 32 या त्या पुढारपण करतील. यावेळेला आपण स्तोत्र संहिता 32 याचे आळीपळीने वाचन करणार आहोत. ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरूण घातले आहे, तो धन्य. ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनितीचा दोष लावत नाही व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य. मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत कण्ह्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली. कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता. उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवन रस सुकून गेला आहे. मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपली अनिती लपवून ठेवली नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केली. यासाठी तू पावण्याची संधी आहे. तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी. जलाचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही. तू माझे आश्रयस्थान आहेस, तू संकटापासून माझे रक्षण करशील. मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेढीशील. मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. निर्बुद्ध घोडा किंवा खेचर ह्यासारखे होऊ नका. त्यांना आवरण्यासाठी लगाम व ओठाळी अशी सामग्री पाहिजे. नसली तर ती तुझ्याजवळ यावयाची नाहीत. दुर्जनाला पुष्कळ दुःखे भोगावी लागतात. परमेश्वरावर भाव ठेवणाऱ्या भोवती वात्सल्याचे वेष्टन असते. अहो नीतिमानांनो, परमेश्वराच्या ठायी आनंदोत्सव करा. अहो सरळ मनाचे जन हो, तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा. परमेश्वर ही वाचलेली वचनं आपणा सर्वांकरिता आशीर्वादित करो. आमीन आमीन आमीन. प्रभू परमेश्वराच्या गौरी नावात परत एक वार आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. ख्रिस्ती मंडळी चर्च आणि आत्मिक यात्रा विथ सुधीर चव्हाण याच्या वतीने या नवीन महिन्यामध्ये जेव्हा आपण प्रवेश करत आहोत तेव्हा परमेश्वर आपल्या समवेत आहे. एक नवीन महिन्यामध्ये आम्हाला त्यांनी प्रवेश दिलेला आहे. मागील महिना हा आपल्यासाठी फार कठीण असा होता आणि लॉकडाऊनमुळे आम्ही आपापल्या घरामध्ये बंदिस्त होतो आणि विशेष करून पुणे, मुंबई, महाराष्ट्राकडे जर बघितलं तर परिस्थिती कठीण आणि कठीण होत आहे. आणि अशा समय आम्ही निश्चितच आपल्या दाराच्याकडे, आपल्या घराच्याकडे, आपल्या राज्याच्या परिस्थितीकडे आणि त्याचबरोबर आपण आपल्या कुटुंबातल्या पाकिटाकडे, पैशाकडे, आर्थिक परिस्थितीकडे देखील निहाळत असताना कुठेतरी आमचं धैर्य, कुठेतरी आमचा पॅशन, कुठेतरी आमचा एंड्युरन्स हे आम्ही खालवत आहोत, कमी होत चाललेला आहे. आणि अशाच समय आज जेव्हा आपण पहिला रविवार आहे आणि अनेक जण मंदिराला मिस करत आहे, अनेक जणांना मंदिराची आठवण येत आहे, विशेष करून प्रभू भोजनाच्या या सहभागितेची देखील आठवण येते. अशा समय आजच्या या विशेष संदेशाकरवे मी आपल्याला प्रोत्साहित करू इच्छितो, आपल्याला एनकरेज करू इच्छितो, आपल्याला धैर्य देऊ इच्छितो की थांबा, निश्चितच प्रभू अद्भुत कार्य करणार आहे, प्रभू आमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. आणि यासाठी आजचा विशेष संदेश आम्हा सर्वांसाठी प्रभू पवित्र आत्म्याच्या द्वारे आशीर्वादित करत आहे. आपण आजच्या संदेशाकडे वळूया आणि आपली पवित्र शास्त्र आपल्या हातामध्ये घेऊया. इब्रिकरास पत्र याचा 10वा अध्याय आपण काढूया आणि याचा 32 ते 39 इब्रिकरास पत्र, इब्रानियों का 10वां अध्याय और वचन 32 से 39 इस समय पढ़ा जाएगा आणि यावर आज आपण आपला विशेष संदेश ऐकणार आहोत. इब्री लोकास पत्र 10वा अध्याय आणि 32 ते 39 ही वचने. धैर्य सोडू नये म्हणून बोल. पूर्वकाळचे दिवस आठवा,
त्यामध्ये तुम्हास प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने झोंबी केली. कधी विटंबना व संकटे सोसल्याने तुमचा तमाशा झाला, तर कधी अशी दया झालेल्यांचे तुम्ही सहभागी झाला. कारण बंदीवानांबरोबर तुम्ही समदुःखी झाला आणि आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे हे समजून तुम्ही आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसली. म्हणून आपले धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे. तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनानुसार फलप्राप्ती करून घ्यावी, म्हणून तुम्हाला सहनशक्तीचे अगत्य आहे. यावेळेस आपण या वचनापर्यंत थांबूया आणि पुढे मग नंतर आपण इतर वचनाकडे जाऊया. परमेश्वराचं वचन हे सांगतं की पूर्वीचा काळ आठवा, ज्या समय तुम्ही फार धीराने झोंबी दिलेली आहे. कष्टामध्ये, दुःखामध्ये, विटंबनामध्ये तुम्ही प्रभूच्या बरोबर राहिलेला आहे. अनेकदा जेव्हा इब्री लोक, म्हणजे हा जो आपण जर पूर्व इतिहास बघितलं तर ही पहिल्या मंडळीला इन्करेज किंवा पहिल्या मंडळीला बोध करण्यासाठी हे वचन आहे. आणि त्यामुळे यामध्ये पौल त्यांना बोध देताना अशा प्रकारे म्हणतो की जेव्हा ही सर्व मंडळी जी यहुदी होती किंवा यहुदी तर होती आणि आता ती ख्रिस्ती झालेली आहे आणि ते दुःख सोसत आहे, क्लेश सोसत आहे, त्यांना विरोध होत आहे, त्यांची उपासमार होत आहे, त्यांचा पाठलाग होत आहे, त्यांना समाजातून बहिष्कृत केलं जात आहे. आणि इथे वचन ज्या प्रकारे सांगतं की त्यांनी आपली जमीन मालमत्ता ही देखील गमावली आहे किंवा विकावी लागलेली आहे. आणि त्यांचा कौटुंबिक वारसा जो होता, एक कौटुंबिक स्टेटस होतं, ते देखील त्यांनी ख्रिस्तासाठी त्यागिलेलं आहे. आणि सर्व प्रकारच्या क्लेशातून आणि सर्व प्रकारच्या अपमानातून गेलेलं आहे, यासाठी की अधिक टिकाऊ मालमत्ता जी स्वर्गामध्ये ख्रिस्ताने त्यांच्यासाठी राखलेली आहे ती आम्हाला मिळावी, यासाठी या सर्व गोष्टी त्यांनी सहन केलेल्या आहे. आणि परमेश्वराचं वचन येणे प्रकारे म्हणतं की डू नॉट थ्रो अवे युअर कॉन्फिडन्स विच हॅज अ ग्रेट रिवॉर्ड्स. हे जे तुम्हाला मिळालेलं धैर्य आहे, हिंदीमध्ये सांगितलं की तुम्हें मिला हुआ याब इसका त्याग मत करो, कारण की यामुळे एक मोठं प्रतिफळ तुम्हाला आणि मला मिळणार आहे. परंतु जसं जसा वेळ जाऊ लागला, जसं जसं त्यांना या गोष्टीची जाणीव व्हायला लागली, संकट आणि समस्या या समोरच होत्या. ख्रिस्ताचं आगमन हे जे आता वचनामध्ये घोषित केलेलं होतं ते देखील त्यांना दिसत नाही. आणि सर्व समस्या, आता आपले घर नाही, आपली मालमत्ता नाही, आपले पैसा नाही, या सगळ्या गोष्टीमध्ये समोर जात असताना आता त्यांचा कुठेतरी धैर्य खचू लागलेला आहे. ते आता कुठेतरी निराश झालेले आहे आणि त्यांना असं कुठेतरी वाटत आहे की कदाचित आमचा हा निर्णय चुकीचा तर नाही. आणि अशा समय हे पौलाने लिहिलेले पुस्तकं त्यांना परत एकवार प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांना उत्तेजित करण्यासाठी परत एकवार या वचनाच्या द्वारे तो हेच म्हणतो की धैर्य सोडू नका, त्याचं प्रतिफळ मोठं आहे. यस प्रियांनो, हे जवळजवळ 1-1.5 महिना जो आहे, जे तुम्ही सर्वांनी धैर्य राखलेलं आहे, आपापल्या घरामध्ये आपण सर्व प्रार्थनेत, विश्वासात आणि देवाच्या सानिध्यात स्थिर होतो, उभे होतो आणि टिकून होतो. त्या समय उपवास आले, विविध आमचे सण आलेले आहे. परंतु आता यानंतर हा नवीन महिना म्हणजे मे महिना जेव्हा आपण प्रवेश केलेला आहे, कुठेतरी अनेक जणांचे क्लेश, समस्या, कौटुंबिक, आर्थिक आणि नोकरीची समस्या, लेकरांची, तरुण लेकरांची समस्या आणि लहान लेकरांचा प्रश्न, विकार, आजार आणि सर्व प्रकारच्या घराचं वाद भांडण आणि सर्व घरात संपलेलं सर्व काही धान्य, या सर्व गोष्टीकडे बघत असताना त्यांचं धैर्य कुठेतरी खचत आहे. आणि यावेळेस मी आपल्याला हे सांगू इच्छितो वचनाच्या द्वारे की तुम्ही धैर्य सोडू नका, कारण की त्याचं
प्रतिफळ मोठं आहे, त्याचं प्रतिफळ मोठं आहे. कारण की हे सर्व गोष्टी देवापासून आहे आणि जर या सर्व गोष्टी देवापासून आहे तर निश्चितच देव आम्हाकडून काही गोष्टी अपेक्षा करतो. जेव्हा आपण नवीन ख्रिस्तामध्ये येतो तेव्हा आम्ही उत्साही असतो, सर्व काही त्याग करण्यास तयार होतो. जेव्हा आम्ही क्रुसेड अँड मीटिंगमधून येतो आम्ही सामर्थ्याने आणि विशेषच एक संजीवनाने भरलेला असतो. आम्ही 40 दिवस उपासाने प्रार्थना करतो आणि निश्चितच पेटलेला असतो. परंतु जसं जसा वेळ जातो तसं तसं जगिक गोष्टी आमच्या जीवनामध्ये येतात आणि आम्ही निराशाकडे, आमच्या धैर्याचं खच्चीकरण कुठे होतं आणि अशा समय आम्हाला आपलं धैर्य राखणं हे देखील फार महत्त्वाचं आहे. आणि यासाठी फिलिप्पीकरास पत्र याचा 3 अध्याय 7व्या वचनामध्ये पौल याने प्रकारे म्हणतो की ख्रिस्तासाठी ज्या काही माझ्या लाभाच्या गोष्टी होत्या, जे काही माझ्या सर्व सन्मानाच्या गोष्टी होत्या, जे काही माझ्या सर्व धन संपत्ती आणि पदाच्या गोष्टी होत्या, त्या सर्व ख्रिस्ताच्या ठाई मी हानीची आशा समजतो. कारण की मला माहिती आहे की जगिक गोष्टी नश्वर आहे आणि एक दिवस संपणार आहे. तर मी आपली दृष्टी त्याच्या धार्मिकता आणि नीतिमत्वाकडे लावतो. तर आता प्रश्न हा येते की आम्ही आपलं धैर्य कसं राखावं किंवा कशा प्रकारचं आम्हाला धैर्य राखायचं आहे. आणि यासाठी नीतिसूत्र आहे याचा 28वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये शलोमोन राजा अशा प्रकारे म्हणतो, नीतिसूत्र 28:1 मध्ये, कोणी पाठीस लागले नसता दुर्जन पळतात, पण धार्मिक सिंहासारखे निर्भय राहतात. दुर्जन जे आहे ते विनाकारण भीती आपल्या मनामध्ये घेऊन पळत सुटतात. कारण की त्यांच्या मनात भीती आहे, दडपण आहे, इनसिक्युरिटी आहे आणि त्यामुळे ते घाबरतात, भयभीत होतात आणि पळायला लागतात. आणि जे वचन सांगतं की जे धार्मिक सिंहासारखे आहे ते निर्भय राहतात, ते धैर्य राखून राहतात, ते परिस्थितीला लढतात. आणि या समय तुम्ही आणि मी त्या आपण बघितलं तर आपण यहुदा किंवा जे सिंहाच्या उपासना करणारे लोक आहोत, आम्ही न घाबरणारे असे लोक आहोत. जरी इथे आम्हाला सैतान व परिस्थिती आमच्या विरोधात इथे आरोळी मारत आहे, परंतु लक्षात ठेवा प्रियांनो, आम्हाला धैर्य राखायचं आणि सिंहासारखं मजबूतीने लढवायचं आहे. जेव्हा आपण याकोबाच्याकडे बघतो आणि तो देवाशी झुंज देत असताना देवाच्याकडून अभिवचन मिळवण्याकरता म्हणतो की जोपर्यंत तू मला आशीर्वाद देणार नाही मी तुला सोडणार नाही. यस, देवाचे अभिवचन आमच्यासाठी हिताचे, संकल्प आमच्यासाठी हिताचे आहे, अनिष्टाचे नाही. आम्ही त्याची प्रजा, आम्ही त्याचे लेकरं, तो आम्हाला असंच सोडून देणार नाही. आणि यासाठी प्रियांनो आम्ही झुंज द्यायची, धैर्याने या परिस्थितीची लढायची आहे. कारण की आमच्याबरोबर आमचा देव आहे. जेव्हा आपण यहोशापाटच्याकडे बघतो तेव्हा त्याला चोहोबाजूने जेव्हा घेरलं जातं आणि तो परमेश्वराकडे जातो आणि तो परमेश्वराकडे मागतो, तेव्हा परमेश्वर म्हणतो हा लढा तुझा नाही, हा तर लढा माझा आहे, मी तुमच्या समोर उभा राहणार आहे. आणि तो कार स्तुती झांजा वाजवत कौरवानी स्तुती करत या युद्धामध्ये सैतानाला रणभूमीवर पराभूत करून विजय प्राप्त करतो. हो प्रियांनो, आम्हाला कार स्तुती धन्यवाद या समय देखील द्यायचा. कारण की आम्हाला विश्वास आहे जरी परिस्थिती रडण्याची आहे, जरी परिस्थिती क्लेश आणि अश्रू ढाळण्याची या जगासाठी असली तरी आमच्यासाठी ही परिस्थिती जी आहे ती देवाला गौरव देण्याची आहे. कारण की आमचा विश्वास आहे की आमचा देव आम्हाला या परिस्थितीमध्ये नुसतं बाहेर काढणारच नाही, तर या परिस्थितीला अख्खी जगाला कोरोना व्हायरसच्या संकटापासून मुक्त करणार आहे. जेव्हा आपण शमशोनाकडे बघतो तेव्हा शमशोन जो आपल्या शत्रूंसाठी ते गाढव जे आहे ते भाड घेतो आणि 1000 शत्रूंना मारून परत एक फार दाखवतो की 1000 लोक जरी माझ्या विरोधात उभं राहिले तरी माझ्या हाती शस्त्र नसलं तरी जे माझ्या हाती आहे ते परमेश्वराच्या हाती आहे आणि त्याद्वारे मी तुम्हाला विजय देणार आहे. आणि यामुळे प्रियांनो या दिवसामध्ये जर तुम्ही खचता दुःख्या निश्चितच आपलं पवित्र शास्त्र आपल्या हातामध्ये घ्या. आणि मी रिपीट करतो, यशाया 41, यशाया 43 आणि यशाया 44 हे आपण नियमित वाचावं. 41, 43 आणि 44 तिथे अभिवचन आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो, तुला मी राष्ट्राच्या दाखल विकत घेतलेले, तू माझ्या दृष्टीने अमोल आहे, तुझ्यासाठी मी राष्ट्र देणार आहे. असा आमचा जीवित परमेश्वर आहे आणि वतन दाखल राष्ट्र देणारा आमचा गौरवी परमेश्वर परत एकदा म्हणतो की तुझं धैर्य सिंहासारखा असायला पाहिजे जो कधी पाठ दाखवत नाही, लढतो. आणि त्यामुळे
ह्या त्याच्या धैर्यामुळे, ह्या त्याच्या बळामुळे, हे त्याच्या स्वभावामुळे आम्हाला असं दिसतं की विपरीत परिस्थिती असो की कठीण अशी परिस्थिती, त्याला विजय प्राप्त होत असतो. दुसरं आपण गोष्ट बघूया की आमच्या ठाई अशी कोणती गोष्ट धैर्यासाठी हवी आहे. इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि 6वं वचन. इब्री 11 आणि 6. आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. आणि त्याला झटून शोधणाऱ्याला तो प्रतिफळ देणार आहे. जेव्हा आपण सिंहाच्या कडे प्रमाणे धैर्याची गोष्टी करतो, एक युरोपियन मिशनरीची गोष्ट मला आठवते. तो भारतामध्ये आला आणि इकडच्या गरिबी आणि या इतरच्या कठीण अशा परिस्थितीमध्ये वावरणाऱ्या काही लहान लेकरांना त्यांनी एकत्र केलं आणि एक अनाथ आश्रम त्यांनी एका शहरामध्ये सुरू केलं आणि काही मुलांना घेऊन. आणि परंतु त्याला बँकिंग किंवा फंड्स योग्य प्रकारे नव्हते. काही मुलांना घेऊन त्याने सुरुवात जरी केली, परंतु हळूहळू जसं जसं त्याचं नाव आणि त्याचे सेवा कार्य लोकांनी बघितलं, आणखीन मुलं त्या अनाथ आश्रमामध्ये येऊ लागले, लोक पाठवू लागले आणि जागा कमी पडू लागली. आणि त्याने विचार केला की मला आणखीन जागेची गरज आहे. आणि तो इतरत्र न जाता शेजार पाजारच्या घरांकडे बघतो. उत्तम असे बंगले त्याला दिसतात आणि तो म्हणतो की ह्या बंगल्यासारखा एक मोठा घर मला हवं आहे, ज्यामुळे की मी अधिक मुलांची सोय करू शकतो. आणि तो घरी जातो, देवाकडे गुडघ्यावरून प्रार्थना करतो की प्रभू मला हा समोरचा बंगला हवा आहे. आणि उठतो आणि तो बंगल्याची डीलिंग करण्यासाठी तो तिथे जातो, कारण की त्या बंगल्यावर लिहिलेलं असतं रेडी फॉर सेल. आणि जेव्हा तो तिथे डील करायला जातो, त्याच्याकडे काही देखील पैसे नसतात, परंतु तरी देखील त्या बंगल्याची किंमत तो ठरवतो आणि तो म्हणतो मी 3 दिवसामध्ये मी त्याचं तुम्हाला पेमेंट करेन. आणि घरी येऊन तो परत प्रार्थना करत असताना अचानकरित्या एक डोनर, ज्याला मोठा लाभ झालेला असतो व्यवसायामध्ये, तो त्याला 50,000 रुपये पाठवतो. आणि या पैशाच्यामुळे तो बंगला तो खरेदी करतो. आणि मग त्या बंगल्यामध्ये ते मुलं आणि त्याचं नवीन आश्रमाचा तो भाग सुरू होतो. आणि परत आणखी मुलं वाढू लागतात आणि परत त्याला काही घराची गरज पडते. आणि मग तो आणखी शेजारच्या बंगल्यांसाठी प्रार्थना करतो. आणि असं घडतं की ते बंगले आणि त्या बंगल्यासाठी देखील डोनेशन्स त्याला मिळतं आणि ते बंगले देखील त्याला प्राप्त होतात. आणि पुढे ते सगळे लोक घाबरायला लागतात की हा व्यक्ती, हा धार्मिक व्यक्ती, याच्या धैर्याच्या प्रार्थनेच्यामुळे हा प्रत्येक या एरियातले बंगले विकत घेतो. कदाचित माझ्या बंगल्याकडे त्याची दृष्टी पडली तर हा देखील त्याच्या हाती जाणार आहे. हो प्रियांनो, हे धैर्य आहे, हे सिंहासारखं धैर्य. आणि त्यामुळे त्यांनी सेवा कार्याची देवासाठी जो गरज होता त्याला देवाने यश दिलेलं आहे. परंतु जेव्हा आपण विश्वासाच्या बाबतीत जेव्हा बघतो आणि वचन आम्हाला असं सांगतं की विश्वासाच्या बद्दल 7व्या वचनामध्ये येणे प्रकारे सांगतं की विश्वासा वाचून संतोषणं अशक्य आहे, कारण की देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे, म्हणजे शोध झटून करणाऱ्याला तो प्रतिफळ देणारा आहे. आम्हाला विश्वास हवा आहे. धैर्याच्या बरोबर आम्हाला विश्वासाची गरज आहे. प्रियांनो, या दिवसामध्ये आमचा विश्वास कुठेतरी कमी पडते आणि त्यामुळे आमचे धैर्य खचायला लागलं. आम्हाला कुठेतरी वाटत आहे की काय माहिती येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला नोकरी मिळते की नाही, काय माहिती येणाऱ्या दिवसामध्ये आमचं रेशनची गरज पूर्ण होते की नाही, काय माहिती येणाऱ्या दिवसामध्ये आमचे मुलं जेव्हा बाहेर पडतील त्यांच्या नोकऱ्या सुरक्षित असणार किंवा नाही, काय माहिती येणाऱ्या दिवसामध्ये आमचं राष्ट्र आणि यामध्ये मंदी आणि जगामध्ये मंदी असताना आमचे जे इतरत जे काय व्यवसाय किंवा फंड्स ते आम्हाला मिळणार की. विश्वास कमी होत चालल्यामुळे धैर्य आता आमचा खचत आहे. परंतु प्रियांनो, विश्वास आम्हाला वाढवणं हे देखील फार गरजेचं आहे. आणि जो विश्वास राखतो तो देवासाठी अद्भुत गोष्टी बघतो. आणि एक उदाहरण मी मागील दिवसामध्ये वाचलं आणि ते आपल्याला मी शेअर करू इच्छितो की एक व्यक्ती होता आणि त्याचा भाऊ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि तो त्याचं ऑपरेशन होणार होतं हार्टचं. आणि त्या भावासाठी एक पालकांना त्यांनी सांगितलं की पालकसाहेब जा आणि त्याच्यासाठी आपण प्रार्थना करूया. आणि ते लोक गेले आणि त्याच्या रूममध्ये गेले आणि म्हटलं की प्रभू येशूच्या नावाने मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो. आणि तो जो आजारी भाऊ होता तो जोरात किंचाळला आणि म्हणे गेट आउट, निघून जा इथून, मी कोणी देवबीव मानत नाही, कोणी देवबीव या जगामध्ये नाही, मी
निश्चितच त्या डॉक्टरच्या इलाजामुळे बरं होणार आहे आणि मला त्या देवावर विश्वास नाही. आणि त्यांनी प्रार्थना न करता त्या बाळकाला घालवून दिलं. आणि हा भाऊ परत बाहेर भेटला. बाळासाहेब काही करा, आम्हाला माहिती आहे, जरी आम्ही अनेक परिस्थिती त्याच्यासमोर सांगितली नाही, परंतु खरोखर या ऑपरेशनमध्ये वाचण्याचे चान्स फार कमी आहे, त्यामुळे आम्ही मोठं रिस्क घेतलं, तुम्ही प्रार्थना करत राहा. आणि हा बाळक दररोज सकाळी यायचा, दार उघडायचा आणि त्याचं तोंड बघताच हा भाऊ किंचाळायचा आणि गेट आउट म्हणून त्याला हाकलून द्यायचा. आणि परत हा व्यक्ती घरी जाऊन हा बाळक त्यांच्यासाठी प्रार्थना करत असे, दररोज येत असे. आणि मग एकदा असं झालं, दोनदा असं झालं, तीनदा असं झालं आणि प्रत्येक वेळेस त्याला अपमान सहन करावा लागला. तरी देखील तो त्या दाराशी येऊन त्याला गुड मॉर्निंग करून देव तुला आशीर्वाद देव, देव तुला सुबुद्धी देव म्हणून निघून जात असे. ऑपरेशनची तारीख जवळ आली आणि डॉक्टरांनी त्या पेशंटला जवळ घेतलं आणि म्हटलं की बंधू बघा, तुमचं ऑपरेशन आहे, परंतु आम्ही तुमच्याशी काही गोष्ट लपवू इच्छित नाही. आम्ही ह्या वेळेस तुम्हाला क्लिअर सांगतो की हे ऑपरेशन फार क्रिटिकल आहे आणि 25-75चे चान्स आहे, म्हणजे 25% तुम्ही कदाचित बरे होणार, परंतु 75 निश्चितच तुमची वाचण्याची शक्यता कमी आहे, कारण की तुमचं हृदय आणि तुमचं शरीर अद्याप या सर्व प्रक्रियेला सपोर्ट करत नाही. आणि तो रडू लागला, तो खचला, म्हणे मग डॉक्टर मला कोण वाचणार? ते म्हणे बघा, आम्ही आमचा प्रयत्न करणार, शेवटी सर्व काही देवाच्या हातात आहे. आणि त्याला प्रथमच या गोष्टीची जाणीव झाली की यस, देव माझ्या जवळ आला, देवाचा सेवक माझ्या जवळ आला आणि मी त्याला घालवून दिलं. आणि सर्व आप्तजन त्याला येऊन भेटले, तरी त्याची दृष्टी त्या दाराच्याकडे होती. आणि शेवटी ते बाळक तिथे आले आणि तो रडू लागला, बाळक साहेब प्लीज या आणि माझ्यासाठी प्रार्थना करा. मला खरोखर आता कळून चुकलेलं आहे की हे मेडिसिन ट्रीटमेंट नाही, तर मला आरोग्य देणारा माझा देव आहे, प्रभू येशू आहे. तुम्हाला आम्ही कितीदा तरी अपमानित केलं, परंतु बघा तुम्ही किती विश्वासू सेवक आहात. अपमान आणि निंदा झाली तरी देखील तुम्ही आपला विश्वास राखला आहे की माझा देव तुला बरा करणार आहे. आणि आता मला विश्वास आहे की तुमच्या या प्रार्थनेच्याद्वारे माझं ऑपरेशन यशस्वी होणार आहे. आणि प्रियांनो, घडलं देखील तसं. ते ऑपरेशन यशस्वी झालं आणि तो अनेक वर्ष जगला. यस प्रियांनो, देवाची सेवा करत असताना, प्रभूमध्ये चालत असताना, यस आमचा अपमान होणार, आमच्या निंदा होणार, लोक आमच्याकडे तुच्छतेने बघणार, लोक आमची थट्टा करणार आणि ते म्हणतील की कसं काय शक्य आहे, या परिस्थितीतून कसं काय बाहेर येणार, अशक्य आहे. परंतु लक्षात ठेवा, तुमचं धैर्य आणि त्याच्याबरोबर असलेला येशूवर असलेला विश्वास, यामुळे सर्व काही शक्य आहे आणि तो तुम्हाला त्यामधून बाहेर काढणार आहे. आणि निश्चितच या धैर्याची या दिवसामध्ये गरज आहे. परंतु प्रियांनो, या परिस्थितीमध्ये लॉकडाऊनच्या नंतर जर तुमचा मुलगा तुमच्याकडे येतो आणि आपल्या घरातलं सर्व राशन आणि अन्नपाणी सामग्री संपली आहे आणि तो म्हणू शकेल का की डॅडी मला एक आयफोन घेऊन द्या? किंवा एखादी विश्वासणाची मुलगी म्हणाल की नाही डॅडी, आता माझं मी लग्न ठरवलेलं आहे, एक अविश्वासणाऱ्याबरोबर ख्रिस्तीतर व्यक्तीबरोबर मी लग्न करणार आहे? नाही, निश्चितच असं तिचा धैर्य होणार नाही. कोणी एखादा व्यक्ती आहे जो कधीच प्रार्थना करत नाही आणि कधीच घरी बायबल वाचत नाही, तो चर्चमध्ये येऊन रदबदलीची प्रार्थना करणार नाही, एवढं धैर्य त्याच्यामध्ये येणार नाही. तर प्रश्न हा येतो की धैर्य आमच्यामध्ये येणार तरी कुठून, धैर्य आमच्यामध्ये टिकणार तरी कुठून, धैर्य आमच्यामध्ये प्रभू कसं काय देव करणार? आणि यासाठी आपण बघूया की कसं धैर्य आमच्यामध्ये या दिवसामध्ये किंवा कायम पुढे टिकणार आहे. आणि त्यासाठी 1 योहान याचा 5वा अध्याय आणि 14वा वचन आपण बघूया. 1 योहान 5वा अध्याय आणि ह्यामध्ये योहान कशा प्रकारे आपल्या सेवकाला म्हणतो. 1 योहान 5:14. 1 योहान 5वा अध्याय 14वे वचन. त्याच्या समोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते ह्यावरून की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल. यस, कसं धैर्य येईल? योहान आपल्या या पुस्तकामध्ये स्पष्ट करतो की त्याच्या समोर येण्यास आपल्याला धैर्य आहे. हे कशावरून आपल्याला कळतं? जेव्हा आपण देवाच्या इच्छेनुसार त्याच्याकडे मागणी करतो आणि मग आपल्याला माहिती आहे की देवाची ही इच्छा आहे, तर तो आमचं ऐकणार देखील आहे, तो आमचं ऐकणार देखील आहे. आणि यासाठी प्रियांनो, आपण ही गोष्ट जाणून घ्यायला पाहिजे की आमच्या जीवनामध्ये देवाचे आज्ञापालन, देवाचं वचन वाचणं, देवाच्या योजनेत चालणं हे असायला पाहिजे. म्हणजे आमच्यामध्ये धैर्य असतं आणि मग
असे विश्वासणारे, असे प्रार्थनेत चालणारे लोक जेव्हा देवाकडे झटून मागतात तेव्हा देव त्यांना देतो. जेव्हा आपण प्रथम मानवाच्याकडे किंवा आद्य मानवाच्याकडे बघतो, आदाम आणि हव्वा ज्यांनी पाप आणि अधर्मात ते पडले, अशुद्धतेत ते गेले आणि त्यांना सर्व प्रकारचा शाप आणि क्रोधाला सामोरं जावं लागलं आणि त्यांना त्या बागेतून बाहेर काढण्यात आलं. परंतु कदाचित त्यांना देवाच्या कृपेची, देवाच्या करुणेची किंवा येणाऱ्या दिवसामध्ये तारणाची जर माहिती असती तर निश्चितच त्यांनी येशूकडे किंवा परमेश्वराकडे क्षमा मागितली असती आणि परिस्थिती कदाचित वेगळी असती. परंतु अनेक गोष्टी माहीत नसल्यामुळे, अनेक गोष्टी केल्या नमुळे आम्हाला धैर्य येत नाही. त्यांनी देवाच्या समोर धैर्य दाखवू शकले नाही. ते भ्याले, ते घाबरले आणि निमूटपणे घाबरत त्या बागेतून ते बाहेर गेलेले आहे. यस प्रियांनो, आज आम्हाला वचनात चालणं, प्रार्थनेत चालणं, देवाच्या सहभागितीत चालणं जर आमच्या जीवनामध्ये आहे तर आम्ही धैर्य आमच्या जीवनात राखतो आणि मग या धैर्याच्यामुळे आम्हाला अद्भुतरित्या उत्तर मिळतं. कारण की आम्हाला देवाच्या बरोबर चालण्यात आणि त्याच्या योजनेची माहिती देखील आहे. दुसरी गोष्ट आहे, पहिले योहान याचा 3रा अध्याय आणि त्याच्या शेजारीच आहे 3रा अध्याय, वचन 21 आणि 22 मध्ये. प्रियजन हो, आपले मन आपल्याला दोषी ठरवत नसेल तर देवासमोर येण्यास आपल्याला धैर्य आहे आणि आपण जे काही मागतो ते त्याच्यापासून आपल्याला मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो व त्याला जे आवडते ते करतो. यस, दुसरी गोष्ट की आम्हाला धैर्य येण्यासाठी किंवा आम्हाला धैर्य राखण्यासाठी दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपले मन आम्हाला दोषी ठरवत नाही. यस, ह्या दिवसामध्ये प्रियांनो, आम्ही जेव्हा मेजापाशी येत आहोत किंवा आपण जेव्हा देवाच्या सानिध्यात येतो, अनेकदा आमचं मन हे सांगतं की तू पापी आहे, तू दोषी आहे, तू अपात्र आहे, तू अयोग्य आहे आणि यामुळे आमचं मन आम्हाला खातं आणि त्यामुळे आम्हाला वाटतं की देवाने माझा त्याग केलेला, देव माझी प्रार्थना ऐकणार नाही आणि त्यामुळे घडतं असं की आम्हाला देवाच्याकडे धैर्याने मागण्याचं बळ उरत नाही. आणि त्यामुळे प्रियांनो, ही गोष्ट देखील जाणणं फार महत्त्वाचं आहे. जेव्हा उधळा पुत्र आपल्या पित्यापासून आपली इस्टेट घेऊन, आपला हिस्सा घेऊन त्या दूरदेशी गेला, त्यांनी त्या आपल्या पित्याचे सर्व धनसंपत्ती जी परिश्रमाने त्यांनी कमवली होती ती उडवली आणि सर्व पापी गोष्टी, अशुद्ध अधर्माच्या गोष्टी त्यांनी आपल्या मित्रांच्या समवेत केल्या. आता परत पित्याच्याकडे येण्याचं, त्याच्यासमोर उभं राहण्याचं त्याच्या काही धैर्य नव्हतं आणि यामुळे दुष्काळ पडला असताना देखील तो एक भिकाऱ्याप्रमाणे आयुष्य जगत आहे. एक त्या सर्व प्रकारच्या डुकरांच्या मध्ये तो जीवन घालवत आहे, परंतु पित्याकडे परत नाही. परंतु जेव्हा देव त्याला सुबुद्धी देतो की माझ्या पित्याच्या घरात खाण्याला भरपूर अन्न आहे, नोकरांना देखील विपुलतेने सर्व काही मिळते आणि मी इथे परक्या राष्ट्रामध्ये पासमारीने मरत आहे, मी माझ्या पित्याच्याकडे जाईन. यस, मी पुत्र बनण्याचा अधिकार जरी गमावलेला आहे तरी दास म्हणून माझा पिता मला निश्चितच कृपाळू दयाळू आहे म्हणून निश्चितच ठेवणार आहे. परंतु आपल्याला काय दिसतं, जेव्हा तो जातो तेव्हा पिता दुरून त्याला बघतो. क्षमा मागण्याच्या अगोदर, पुत्राच्या द्वारे क्षमा मागण्याच्या अगोदर तो त्याच्या गळ्यात पडतो आणि त्याचा अंतकरण तो जाणून त्याला क्षमा करून, दासाचं नव्हे तो पुत्राचा जो रुतबा आहे, जे पुत्राचं जे पोझिशन आहे तो त्याला बहाल करतो. यस प्रियांनो, हेच आम्हाला हवं आहे की आम्ही आमचं मन जेव्हा दोषी ठरवतं तोवर आम्ही काय करू शकत नाही. परंतु जेव्हा आमचं मन आम्हाला सांगतं की यस, मी देवाचा आहे, मी देवासाठी कार्य करतो, मी देवाचे पुत्र, मी देवाची कन्या आहे, असं म्हणून जेव्हा आपण देवाच्या जवळ जातो तेव्हा देव आम्हाला आशीर्वाद देतो. आणि वचनामध्ये देखील असं प्रकारे लिहिले की जेव्हा तू आपलं दानार्पण अर्पितो तेव्हा तुझ्या मनामध्ये कोणाच्या विरुद्ध काही विचार असेल तर प्रभूच्या मेजापाशी आहे आणि तुझ्या मनात कोणाच्या विरुद्ध ईर्ष्या, द्वेष, क्रोध, लबाडी आहे तर तू तिथेच ठेव. प्रथम जा आपल्या बंधूची क्षमा माग, मग ये आणि मग तू दान अर्पण, म्हणजे त्या दानाचा स्वीकार केला जाईल. यस प्रियांनो, आम्ही जोपर्यंत प्रीती, प्रेम जे देवापासून आहे, जे कळवळ आणि तळमळ आणि सेवा आणि सर्व प्रकारचा एकमेकांना क्षमा करण्याचा जो गुण आहे जो ख्रिस्तापासून आम्हाला लाभला आहे, तो जेव्हा आमच्या ठाई आहे तेव्हा आमचं मन आम्हाला दोषी ठरवत नाही. आणि त्यामुळे काय होतं प्रियांनो, जे काही आम्ही मागतो
त्या मागण्यासाठी आम्हाला धैर्य येतं आणि त्या धैर्यामध्ये जेव्हा आम्ही झटून मागतो तेव्हा परमेश्वर आम्हाला विपुल दिल्याशिवाय राहत नाही. आणि या करोना व्हायरसच्या या विपरीत परिस्थितीमध्ये आज आमचं अन्न धान्य सगळं संपलं असतं. भीती आणि दडपण आणि सर्वकडे मृत्यू याचा थैमान दिसत असताना परमेश्वर म्हणत आहे माझ्यावर विश्वास राखा, धैर्य राखा, कारण की येणारे दिवस हे आशीर्वादाचे दिवस आहे. आणि यामुळे इब्रिकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 16व्या वचनामध्ये आपल्याला परत एक वार त्याच्या जवळ जाण्यासाठी, त्याच्या जवळ उभं राहण्यासाठी पौल परत एक वार 4था अध्याय आणि 16व्या वचनामध्ये म्हणतो की आम्हाला त्याच्या कृपासनाजवळ धैर्य आहे. इब्री 4:16. तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. यस, आपल्यावर दया व्हावी. यस प्रियांनो, आज आम्हाला देवाची दयेची, देवाची अनुग्रहाची गरज आहे. कारण की आज ज्या प्रकारे कीटकाप्रमाणे लोक आणि सर्व समाज आणि आमच्या सहभोवतीचे लोक व इतर राष्ट्रीय लोक मरण पावत आहे. आम्हाला दया आणि अनुग्रहाची गरज आहे. परंतु हे ऐन वेळी जर आम्हाला सामर्थ्य आणि कृपेची जर आवश्यकता आहे तर धैर्याच्या द्वारे, धैर्याने आम्हाला त्याच्या कृपासनाजवळ जाण्याची गरज आहे. कारण की त्या कृपेसनाच्या द्वारे तुमच्या जीवनात कार्य होतं आणि देव तुम्हाला शुद्ध आणि पवित्र करतो आणि ह्या कठीण समयामध्ये त्याच्या विश्वासात तो दृढ राखतो. आणि जेव्हा आपण यशाया 6कडे बघतो आणि हा मोठा संदेष्टा त्या कृपासनासमोर, त्या राजासनासमोर उभा राहतो आणि जेव्हा तो आपल्या त्या पवित्र परमेश्वराला बघतो आणि तो म्हणतो हाय 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 माझे वाईट झाले, मी अशुद्ध ओटाचा आहे आणि अशुद्ध लोकांमध्ये राहतो आणि मी या अपवित्र डोळ्यांनी माझ्या परमेश्वराला बघितलं, तेव्हा आम्हाला काय दिसतं? तेव्हा आम्हाला दिसतं की सराफीम दूत वेदीचं इंगळ घेऊन त्याच्या जवळ येतो आणि त्याच्या ओठास लावतो आणि तुझ्या सर्व पापांचं प्रायश्चित झाले, तुझे दोष दूर झाले रे असं म्हणतो. आणि आम्हाला असं दिसतं की एक नवीन पाचरण त्याला मिळतं. यस, आज पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला स्पर्श करत असताना हेच सांगत आहे की घाबरू नका, भिऊ नका. आज जेव्हा तुम्ही धैर्याने त्याच्या कृपासनाजवळ, त्याच्या सर्व प्रकार सिंहासनाजवळ येऊन उभे आहात आणि विश्वास राखलेला आणि म्हणत आहे की यस प्रभू माझ्या अधर्माची तू क्षमा कर, देव क्षमा करत असताना नव्याने तुम्हाला तो त्याच्या सेवेसाठी पाश्रित करते की लॉकडाऊनच्या नंतर एक विपुल सेवा, एक महान सेवा, एक सामर्थ्यशाली सेवा, एक संजीवनाची सेवा जी देव या जगामध्ये देते त्याचा घटक भाग म्हणून मी त्याचा उपयोग करणार आहे. आणि तेव्हा तो यशाया म्हणतो की यशायाला एक वाणी ऐकू येते की माझ्यासाठी कोण जाईल आणि मी कोणाला पाठवू? तेव्हा तो म्हणतो हा मी आहे, मला पाठव. आणि आपल्याला असं दिसतं की तो एक महान संदेष्टा म्हणून जगाचा एक सफळ संदेष्टा म्हणून पुढे झालेला आहे. अशीच संदेष्टा म्हणून देव आपला उपयोग करू इच्छितो. आणि शेवटी आपण परत एक वार ह्याच इब्रिकरास पत्र 10वा अध्याय आणि शेवटला 29 ते 31 वचन वाचूया. आणि ज्यामध्ये परत एक वार आपल्याला एक इशारा दिलेला आहे. 37 पासून ते 39 पर्यंत वाचूया. इब्री 10, 37 ते 39. कारण अगदी थोडा वेळ राहिला आहे. अगदी थोडा वेळ आता राहिलेला आहे या लॉकडाऊन पासून किंवा प्रभूच रॅप्चरचा काळ जवळ येण्यास. जो येणार आहे तो येईल, उशीर करणार यस, नाही. त्याचा समय, त्याची अवधी आता येऊन ठेपलेली आहे आणि तो उशीर करणार नाही. तो आता या गोष्टीवर विश्वास ठेवा, धैर्य राखा, तो आता उशीर लावणार नाही. माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल. यस, इतक्या दिवस धैर्य राखलेले सर्व प्रियजन, परत एक मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, देव तुम्हाला सांगतो की तुम्ही नीतिमान आहात, तुम्ही विश्वासू आहात, तुम्ही देवाचे सेवक आहात, तुम्ही देवाचे दास आहात. आणि त्याच्याबद्दल तो काय म्हणतो? माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल. परंतु काय होणार आहे? तो जर माघार घेईल तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही. यस प्रियांनो, या दिवसामध्ये अनेक जण माघार घेत आहे, अनेक जण विश्वासापासून निघत आहे, अनेक जण भीत आहे, अनेक जण दडपणाखाली येते. आता माझं काही होणार नाही, माझ्या कुटुंबियामध्ये, माझ्या प्रियजनांमध्ये हा आजार पसरलेला आहे आणि आता या कुटुंबियाचा नाश होणार आहे. आणि प्रभू राया आम्हावर दया कर, आम्हावर कृपा कर. परंतु परमेश्वर शेवटी म्हणतो की माझा जीव ह्याच्यामध्ये, ह्यांचा नाश करण्यामध्ये निश्चितच संतोष पावणार नाही. तर 39व वचन, परंतु ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यांपैकी आपण नाही.
तर जीवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहोत. आपण नाश होणारे या आजारामुळे, या संकटामुळे संपणाऱ्या लोकांपैकी नाही, माघार घेणाऱ्यापैकी लोकांपैकी नाही, तर जीवाचं तारण साठी विश्वास ठेवणाऱ्या लोकांपैकी आहोत. विश्वास ठेवणाऱ्या लोकांपैकी आपण आहोत. आपण निश्चितच धैर्य राखलेलं आहे. देवाची योजनेचं निश्चित बरोबर राहिलं, त्यामुळे आपण नाश होणाऱ्यापैकी नाही, तर धैर्याच्या द्वारे जेव्हा या लॉकडाऊनमधून बाहेर येणार आहोत, एक मोठी सेवा करणारे होणार आहोत. आणि यासाठी आजच्या या संदेशाच्या द्वारे आणि आता परत एक मेजाची आपण आठवण करत असताना, वधस्तंभावर ख्रिस्ताने आम्हासाठी मोडलेलं शरीर आणि सांडलेलं रक्त, याच्याद्वारे परत एक फार शुद्धतेचं स्मरण आम्ही करत असताना प्रभू आपल्या प्रत्येकाला आशीर्वाद देऊ. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुला गौरवाने धन्यवाद देतो, कारण की परत एक फार तुझं अभिवचन, तुझं धैर्याचं वचन, तुझं पवित्र वचन परत एक फार आमच्या विश्वासाला जागृत करत आहे. कारण की आमचं धैर्य हे सिंहासारखं असायला पाहिजे. ज्या प्रकारे याकोबाने लढला, झगडला आणि पवित्र परमेश्वर त्या स्त्रीने आपल्या मुलासाठी मागितलं की मेजावरचा चुरा जरी पडू दिला तरी माझा मुलगा, या स्त्रियांनो मेजाच्या चुरासारखा विश्वास, या याकोबाप्रमाणे विश्वास, निश्चितच यहोशापाट समान विश्वास, त्याचप्रमाणे शमशोनाप्रमाणे जिंकण्याचा विश्वास जो प्रभू आम्हाला देतो तो आमच्यामध्ये असायला हवा. आणि यासाठी त्या विश्वासाने धैर्याच्या द्वारे कार्य होतात. परंतु प्रियांनो, आम्ही विश्वास राखत नाही आणि आमच्या प्रियजन मागे पडत आहे. प्रभू राजा, ओ येशू राजा, खरोखर परिस्थिती कठीण आहे. खरोखर आम्हाला जागतिकरित्या जर विचार केला तर परिस्थितीमध्ये कठीणता येते. आमच्या घरामध्ये व्हायरस शिरला, आमच्या घरामधील सर्व काही संपलेलं आहे. येणारे दिवस हे कठीण आहे हे आम्ही जाणतो, परंतु आम्हाला या गोष्टीचा विश्वास आहे की माझा प्रभू माझ्याबरोबर आहे, तो कदापि मला सोडणार नाही. आणि तरुण सिंहासी वाहन पडते, त्याचे उपास पार होते, परंतु जे तुझ्या भयात चालतात, जे तुझ्या विश्वासात चालतात, त्याला कोणत्याही चांगल्या उत्तम गोष्टीची कदापि वाहन पडणार आहे. या विवचन नव्याने आम्ही क्लेम करत असताना आम्हाला या गोष्टीची जाणीव होते की यस, आम्ही देवाच्या सहभागी चालत असताना, देवाचे वचन वाचत असताना, देवाचं ते प्रार्थना करत असताना, रेग्युलर बायबल वाचत असताना आम्हाला परत एक बार हाच धैर्य की जरी योबाप्रमाणे आम्ही सर्व काही गमावलेलं आहे, कदाचित आमच्या घरामध्ये मृत्यू देखील झालेला आहे, परंतु देव येणाऱ्या दिवसामध्ये दुप्पट देणार आहे. आणि आजच परत एक वचनाचा समारोप करत असताना तो आम्हाला सांगितलं की माझा विश्वास राहणं मागे हटेल असं यामध्ये मला संतोष नाही. येस प्रभू, आम्ही मागे हटणार नाही, तर आम्ही विश्वास राखणार आहोत. कारण की आम्ही जाणतो की या समयाच्या नंतर एक मोठ्या कार्यासाठी आम्हाला तू या विश्वासाच्या समयामध्ये तुझ्या शिक्षणाच्या द्वारे, तुझ्या विश्वासाच्या द्वारे, तुझ्या वचनाच्या द्वारे, तुझ्या सामर्थ्याच्या द्वारे, तुझ्या स्वर्गीय दानांच्या द्वारे भरून टाकत आहे. यासाठी की जेव्हा आम्ही बाहेर पडू, आम्ही जगाला सांगू की माझा येशू जगाच्या दुःखाचा निवारण करताय, त्याच्यामुळे दुःख निवारण झालेले. बघा, आज तोच तारणारा देव आहे. आणि येशू ही प्रार्थना ज्या प्रकारे यशायाने म्हटलेलं आहे की मी तुझ्यासाठी, यस परमेश्वर, मी तुझ्यासाठी जाणार आहे आणि त्यासाठी मला तू जीवन, त्यासाठी मला तू सामर्थ्य, त्यासाठी तुझी कृपा मला पुढे. परत एक फार या अद्भुत वचनाबद्दल, पवित्र आत्म्याचं सामर्थ्याबद्दल, पवित्र आत्म्याच्या अनुग्रहाबद्दल यावेळेस आपण मेजापाशी जात असताना, आपल्या मनाची, अंतकरणाची आपण तयारी करत असताना जे सहभागी आहेत, आपण सहभागी होऊ इच्छितो. निश्चितच आम्ही जरी शारीरिकरित्या या भोजनातून निश्चितच सहभाग करत नसलो तरी देखील या विधीचं स्मरण आपण करणार आहोत. आणि या स्मरणार्थ आपण गीत क्रमांक, उपासना संगीत गीत क्रमांक 259 आपल्या हातामध्ये उपासना संगीत घेऊया आणि याचे पहिले 3 कडवे आपण गाणार आहोत. येशूच्या रक्ते भरले. येशूच्या रक्ते भरले, धुण्याचे कुंड जे पापी त्यात घातले, ते होतील शुद्ध प्राण, ते होतील शुद्ध प्राण, ते होतील शुद्ध प्राण, जे
यावेळेस आपण त्याच्या मेजापाशी जाण्याकरता आपल्या ज्या अंतकरणाची तयारी केलेली आहे. आणि या समयी प्रभू परमेश्वराचं वचन आपल्याला येणे प्रकारे सांगतं की परमेश्वराने मजवर केलेल्या उपकाराचा मी कसा उत्तराई हो. तारणाचा प्याला हाती घेऊन परमेश्वराच्या नावाचा धावा करीत त्याच्या भक्तासमोर मी आपले नवस फेडीन. मी निर्दोषतेने आपले हात धुईन, तेव्हा तुझ्या वेदीला फेरा घालीन. येशूने त्याला उत्तर दिले, कोणाचे माझवर प्रेम असेल तर तो माझे वचन पाळेल आणि माझा पिता त्याचवर प्रेम करेल आणि आम्ही त्याचकडे येऊन त्याचबरोबर वस्ती करू. प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, तरी शब्द मात्र बोल म्हणजे माझा साखर बरा होईल. बंधू भगिनींनो, आपण आपली पापे परमेश्वराजवळ कबूल केली आहे व त्याच्या करुणेची आज स्पष्ट वाणी त्या संदेशाच्या द्वारे आपण ऐकलेली आहे. त्याच्या पुढे कोणती गोष्ट गुप्त राहणे शक्य नाही, तरी आपल्या प्रियपुत्राच्या प्रीत्यार्थ तो आपणा सर्वांचा स्वीकार करतो. तुम्ही सर्व माझ्याकडे या असे तो आपणा धैर्याने सांगतो. या त्याच्या आश्वासनावर पूर्ण विश्वास ठेवून देवाच्या गौरवार्थ आणि आपणा शांती व आत्मिक जीवन याचा लाभ व्हावा म्हणून आपण त्याच्या पवित्र मेजापाशी जाऊया. ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्त धरून दिला गेला त्या रात्री त्यांनी भाकर हातामध्ये घेतली आणि उपकार स्मरण करून ती मोडली आणि म्हटले, घ्या, खा, तुम्हासाठी मोडले जात आहे, हे माझं शरीर आहे. घ्या, खा, तुम्हासाठी मोडलं जात आहे, हे माझं शरीर आहे. आणि त्यांनी भाकर अशा प्रकारे मोडलेली आहे. त्यानंतर भोजन झाल्यावर त्याने प्याला हातामध्ये घेतला आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे. जितक्यादा तुम्ही पिता तितक्यादा माझ्या स्मरणार्थ हे करा. आपण या प्यालावर आणि या भाकरीवर आशीर्वाद पाकणार आहोत. प्रभू, आम्ही तुला गौरव आणि धन्यवाद देतो की आज जो पवित्र आत्मा आम्हाला चालवत आहे आणि परत एक बार तो आम्हाला या भक्तीमध्ये त्या वधस्तंभाच्या पाशी घेऊन आलेला आहे, जिथे आम्ही परत एक बार आमच्या येशूला आमच्या जागेवर त्या वधस्तंभावर टांगलेला, वधस्तंभावर अपमान व निंदाचं मृत्यू सहन करत असताना अपमान आणि सर्व प्रकारची यातना जी मला प्राप्त होणार ती त्या सुसहन करत असताना आम्हाला दिसत आहे. हो येशू राजा, हे सर्व फटके आमच्या अपराधामुळे आम्हाला मिळणार होते ते तू सहन केले. आमचे व्याधी, आमचे क्लेश, आमचे पाप तू व्यायले यासाठी की आम्हाला जीवन, आम्हाला शांती, आम्हाला आरोग्य आणि आम्हाला शुद्धतेबरोबर युगानुगाचं राज्य प्राप्त व्हावं. आणि यासाठी पित्या आज तुझं मोडलेलं शरीर आणि त्याचप्रमाणे त्या वधस्तंभावर सांडलेलं रक्त जे आम्हासाठी आज देखील कार्य करत आहे आणि ते घेऊन आज आमचा पुनरुत्थित येशू पित्याच्या जवळ परत एक बार आमच्यासाठी रदबदली करत आहे. प्रायश्चित्त अंतकरणाच्या लोकांना परत एक बार पिता क्षमा करत आहे. त्याबद्दल तुला धन्यवाद असो. आज जरी पित्या आज आम्ही प्रत्यक्षात हातात भाकर घेऊ शकत नाही किंवा आज आमच्या हातामध्ये प्याला जरी नसला तरी देखील पित्या तर रक्त आणि ते मोडलेल्या शरीराच्या द्वारे स्थापिलेली ही विधीचं आम्ही स्मरण करत असताना तो आम्हाला शुद्धता, तो आम्हाला पावित्र्य, तो आम्हाला अनुग्रह बहाल करत आहे. आणि जे काही पित्या आम्हाला तू धैर्य या दिवसामध्ये दिलं आहे की माझ्याकडे या मागा, मी सर्व काही तुम्हाला देणार आहे आणि मी तुम्हाला पवित्र आणि निश्चितच शुद्ध असं जीवन, जे युगानुगाचं जीवन मी बहाल करणार आहे, ते दिलं. आभार मानतो. हे प्रभू भोजनाचं सर्व पवित्ररित्या खाद्य तू आशीर्वादित केलं, तुला धन्यवाद असो. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. या वेळेस आपण भाकरीचं वाटप करणार आहोत. येशू ख्रिस्ताचं शरीर आम्हासाठी मोडलं जात आहे, त्याच्या स्मरणार्थ हे करा. प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आम्हासाठी मोडलं जात आहे, त्याच्या स्मरणार्थ हे करा. प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर जे आम्हासाठी मोडलं जात आहे त्याच्या स्मरणार्थ हे करा. मग
त्यांनी भाकर हातामध्ये घेतली, येशोपकार स्मरण करून ती मोडली आणि म्हटले, हे माझं शरीर आहे, त्याच्या स्मरणार्थ करा. आपण एकत्ररित्या या भाकरीतून सेवन करूया. येशू ख्रिस्ताचं रक्त जे बहुतांच्या पापांसाठी सांडलं जात आहे, त्याच्या स्मरणार्थ आपण एकत्ररित्या प्रार्थनापूर्वक या प्यालातून सेवन करणार आहोत. हा प्याला ख्रिस्ताच्या रक्तात नवा करार आहे, पापांची क्षमा होण्यासाठी बहुतांसाठी ओतलं जात आहे. आपण एकत्ररित्या या प्याल्यातून सेवन करूया. प्रभूमधील माझ्या बंधू भगिनींनो, प्रभूची उपासना आपल्याला पूर्ण करता यावी म्हणून आज आपण त्याची प्रार्थना केली असताना त्याने आज आम्हाला कृपा केलेली आहे, आपल्याला हे भोजन दिलेलं आहे. त्यांनी ख्रिस्ताचं रक्त मांसाचे खाद्यपेय देऊन आज आम्हामध्ये हुशारी आणली आहे. म्हणून आपण त्याच्या पवित्र नावाचे स्तवन करू, त्याचे उपकार मानूया, आपणाला आपले नवस फेडता यावे आणि आपण केलेले निश्चय पार पाडता यावे म्हणून आपण त्याच्या करुणेचे अनुभव करूया. आपले शरीर व आत्मे त्याचीच आहे व त्याच्याद्वारे त्याचा गौरव करू आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे थोर सेवेचे आमंत्रण आम्हास मिळालेले आहे त्याला योग्य आचरण करूया. यावेळेस परत एक बार आपलं उपास्य संगीत आपल्या हातामध्ये घेऊया आणि शेवटी पंडिता रमाबाईचं जे गीत आहे त्याचं पहिलं व शेवटचं कडवं, गीत क्रमांक 257, सर्व काळ मृत्यूदंड योग्य नारकी, हे आपण गाणार आहोत. त्यानंतर प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि शेवटचा आशीर्वाद आपण घेणार आहोत. सर्व काळ मृत्यूदंड योग्य नारकी, मी असे असा कधी न देव उद्धरी, धैर्यहीन निराश घोर पातकी, भीती मनात पार सर्वदा धरी. सर्वजण प्रीतीपूर्ण दीनबंधू येशू भेटला, उद्धारी प्राणी तुला म्हणून बोलला, तारी तो मला, तारी तो मला, मी सवीन नित्यतया, तारी तो मला. शेवटलं कडवं, येशूने मला स्वकीय रक्त ओतूनी संस्करुणीची नवीन वाट दाविली, तीत चालण्यास आत्मशक्ती देऊनी,
यावेळेस आपण सर्वजण उभे राहूया. शेवटी प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि आशीर्वाद आपण घेणार आहोत. हे आमच्या स्वर्गात, तुझे नाव पवित्र मानले जावे, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले तसेच तू आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमचे अंतकण व तुमचे विचार देवाच्या व त्याचे प्रियपुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात व प्रेमात राखो. आणि सर्व समर्थ देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याची कृपा, याची शांती, याचं भरभराट, याचं आरोग्य आणि याचं सर्व कोरोना व्हायरस पासून सुरक्षा व्हिडिओ बघणारा, ऑनलाईन सर्व्हिसमध्ये हजर असलेले सर्व देवभक्तांबरोबर आणि सर्व उपस्थित ख्रिस्ती मंडळीच्या सभासदांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमीन आमीन आमीन. देवा